ही आहे आपले मसाला अप्पे. तर चला झटपट आणि चमचमीत असे अप्पे आपण करूया, जी अगदी चटपटीत. ह्याला ना सांबार लागणार आहे ना चटणी लागणार आहे. अगदी प्रवासाला म्हणा किंवा टिफिनला म्हणा, लहान असो किंवा मोठे असो, प्रत्येकाच्या टिफिनसाठी अगदी परफेक्ट आहे. लेफ्ट ओव्हर डोसा आट्यापासून आपण हे बनवलेले आहे. नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन. झटपट आणि चटपटीत असे अप्पे आपण करूया, ते सुद्धा मसाल्यावाले अप्पे. काही जास्त मेहनत न करता अगदी झणझणीत आणि चटपट डिलिशियस अप्पे आपले रेडी होतात अगदी 5 मिनटात. 5 ते 6 मिनटात तुम्ही अगदी प्लेट भरून एक प्लेट रेडी करू शकता. तर आहे की नाही अगदी 5 मिनटात. तर चला असे झटपट आणि पटापट अशा अप्पे आपण करण्यासाठी लागणारे काय काय साहित्याने, ह्याच्यात आपण भरपूर भाज्या टाकणार आहोत. तर त्या भाज्या तुम्ही ऑलरेडी आदल्या रात्री प्रिपरेशन करू शकता किंवा ऐन टायमालाही करू शकता. आता इथं घेतलेलं मी एक अर्धी वाटी किसलेलं गाजर, अर्धी वाटी किसलेलं फ्लावर. आता फ्लावर नसेल तर तुम्ही कॅबेज घेऊ शकता, मटर, कॉर्न काही घ्या, बट त्याला थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे. बारीक चिरलेला एक कांदा, एक बारीक चिरलेला टमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, हवी तितकी कमी जास्त घेऊ शकता. इथं आलं आणि लसूण मी वेगळं किसून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही आलं लसूण पेस्टसुद्धा वापरू शकता. आणि 1 ते 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या आहे. गरजे आवडीनुसार घेऊ शकता तुम्ही हिरव्या मिरच्या. आता सुक्या मसाल्यामध्ये धने जिरे पावडर घेतलेले, मीठ घेतलं चवीनुसार, आणि लाल तिखट घेतले 1 चमचा आणि पाव चमचा हळद घेतली. धने जिरे पावडर अर्धा चमचा आहे. इथं आहे लेफ्ट ओव्हर डोसाचा आटा, म्हणजे डोसाचं पीठ आपलं. आता इथं हे अर्धा किलोपेक्षा कमी आहे. आता अर्धा किलोपेक्षा कमी असूनसुद्धा आपण याचे 2 बॅच करणार, म्हणजे अगदी 2 प्लेट असे 24 अप्पे आपले रेडी होतात. अगदी पाव किलो म्हटलं तरीही जमून जाईल. तर पटकन जाऊन कृती बघूया. तर पॅन घेतलेला आहे, पॅन ड्राय होतो, त्याच्यातच आपल्याला टाकायचं आहे कढीपत्ता. स्वच्छ धुवून, माझ्या घरातला कढीपत्ता आहे, तर स्वच्छ धुवून असा हा कढीपत्ता ड्राय करायला द्यायचा. जेव्हा आपण भांडं ड्राय करतो ना, ओलं भांडं, तेव्हाच कढीपत्ता टाकायचा, म्हणजे कढीपत्ता पण छान ड्राय होतो. आणि मग टाकायचं तेल. तेल किती आहे तर अगदी 2-2.5 चमचे. तर मी थोडंसं तेल जास्त घेतलेलं आहे, कारण की आता तडका जाणार आहे डोसा बॅटरमध्ये, त्यामुळे थोडंसं छान ग्रीसी हवं ना, त्यामुळे. आता इथं टाकली अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे मोहरी स्किप करायचं असेल तरी करू शकता, पण तीळ मात्र घाला. इथं घातलेले तीळसुद्धा अर्धा चमचा. जिरे मोहरी, म्हणजे आधी मोहरी टाकली, मग जिरे टाकले, मग तीळ टाकली, मग लसूण आणि आलं टाकलं. आलं आणि लसूण जसं मी म्हटलं की मी वेगळं किसून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही पेस्टसुद्धा ॲड करू शकता, किंवा ह्याच्याऐवजी आपलं क्यूब, मालवणी मसाला क्यूब आहे ना, ते सुद्धा ॲड करू शकता. त्याची लिंक मी देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, जाऊन नक्की चेक करा. तीसुद्धा खूप हेल्पफुल ठरेल या सिच्युएशनमध्ये. अगदी अजून कमी वेळ लागेल तुम्हाला तडक्यासाठी. कांदा बारीक चिरलेला टाकला, आणि ह्याच्यासोबतच टाकली हिंगसुद्धा ऑप्शनल आहे, त्यामुळे मी दाखवली नाही. तुम्हाला आवडत असेल तर नक्की टाका हिंग या तडक्यामध्ये, म्हणजे ॲसिडिटी तर होतच नाही, बट तरीही जर कोणाला हिंगाचा तडका आवडत असेल तर वेल अँड गुड. हिंग टाकल्यानंतर थोडंसं परतला कांदा, मग टाकला टमॅटोसुद्धा छान परतून घ्यायचा, आणि मग ह्याच्यात टाकायचे आपले सुके मसाले. तर त्याच्यापूर्वी आपल्याला टाकायचे आपला किसलेला कोबी, म्हणजे फ्लावर, आणि किसलेलं गाजर. आता गाजर आणि फ्लावर ह्याच्यात काय ॲड करायचं तर बऱ्यापैकी काय होतं की भाज्या मुलं खात नाही, किंवा आपल्यालाही कंटाळा येतो गाजर खायला, त्यामुळे ह्याच्यात ॲड केलं ना तर कळणारही नाही आणि पोटातही जाईल असं. आणि टेस्ट तर वाढतेच ऑब्वियसली. गाजर आणि फ्लावर, आता फ्लावरचा वेगळा पराठा करा, त्याला वेगळा वेळ जातो आणि बराच वेळ जातो. तर तुम्ही असंही करू शकता, फ्लावर आणि गाजर किसून घ्यायचं आदल्या रात्री, आणि हे ॲप्पलमध्ये ॲड करायचं. आता माझ्याकडे वाचलेलं होती फ्लावर, त्यामुळे मी ॲड केली. आता ह्याच्यात टाकायची, मी भाज्या मिक्स केल्यावरती, परतून घेतल्यावरती कोथिंबीर, आणि लगेच आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे, कारण की आपण तिखट, मीठ, मसाले सगळं टाकलं, आणि फोडणी छान अशी परतून घ्यायची परत, आणि मग गॅस बंद करायचा. लगेच मी म्हटलं म्हणून लगेच गॅस बंद करायला नका जाऊ. अगदी 1-2 मिनटात आपला हा फोडणी जी ती रेडी होते. तर हे बघा, आता मी गॅस आत्ता बंद केलेला आहे चमचा काढल्यावर. तर आत्ता ही गरमागरम फोडणी आपल्याला टाकायची आपल्या डोसाच्या बॅटरमध्ये. हो, हे लक्षात ठेवा, तडका जेव्हा आपण गरम ॲड करतो ना, त्याच्याच खरं एक स्वाद येतो. नाहीतर काय असतं की चव अशी तडक्याची उतरत नाही. थंड तडका नाही टाकायचा, कडक मस्त गरमागरम तडका टाकायचा डोसा बॅटरमध्ये, आणि ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं. आता ज्या चमच्याने मी फोडणी दिलेली त्याच चमच्याने याला मिक्स करते, आणि लगेच आता आपल्याला ठेवायचं आहे, टाईम वेस्ट न करता अप्पे पात्र ह्याच्यात ठेवायचं.
ह्याला अजिबात तुम्हाला मुरवायची किंवा भिजवायची गरज नाही. आणि थोडंसं ह्याच्यात मी पाणी ॲड केलं. तुम्हाला आवडत असेल तर बघा तुमचं बॅटर किती पातळ आहे किती घट्ट आहे त्यानुसार. आणि जास्त पाणी नाही, अगदी अर्धा कप पाणी ॲड केलेलं. आणि छान आता हे मिक्स करून झालं की जसं मी म्हटलं की लगेच ठेवायचं अप्पे पात्र. आता माझ्याकडे हे आहे, तुमच्याकडे लोखंडी असेल तरी चालेल, पण छान गरम करून घ्यायचं. आणि त्याला तुम्हाला हवं तर तुम्ही तुपामध्ये सुद्धा अप्पे करू शकता. मी इथं तेलाचाच वापर करते. तर छान गरम झाल्यावरती ह्याच्यात टाकायचं तेल. आता जसं मी म्हटलं की तेलाच्या ऐवजी तुम्ही तुपाचा इथं वापर करू शकता, बट तूप मेल्ट करून घ्यायचं म्हणजे विरघळून घ्यायचं तूप. ह्याच्यावरतीच तुम्ही तुपाची वाटी ठेवू शकता, म्हणजे पॅन गरम होताच तुपही आपलं गरम होईल आणि विरघळेल. आता तेल टाकलं. आता पॅन गरमच झालेला, टाकता टाकता तेलही गरम झालं की लगेच टाकायचे आपले अप्पेचं बॅटर आणि अप्पेचं मिश्रण. आणि असं जे टोकाचा चमचा असतो ना त्याच्याने टाकायचं, म्हणजे कसं अगदी इव्हनली टाकता येतं, इझिली पटापट टाकता येतं. आता हे बघा सगळे टाकायचे आजूबाजूचे आणि मग शेवटचा हात टाकायचा मधोमध, कारण की लगेच ते ब्राऊन होतात. आपण हे बाकीचे टाकता टाकता मधले ब्राऊन होऊन जातील, त्यामुळे मधले लास्टला टाकायचे. आता झाकण ठेवायचं आणि अगदी 1-1.5 मिनटं स्लो गॅसवरती ह्याला एका बाजूने शेकून घ्यायचं. जिथं कमी जास्त वाटेल तिथं रिफिल करायचं, परत ॲड करायचं बॅटर. आणि आता झाकण ठेवायचं. झाकण ठेवलं की अगदी 1 ते 1.5 मिनटं ह्याला स्लो गॅसवरती एका बाजूने शेकून घ्यायचं. 1-1.5 मिनटानंतर आपल्याला ह्याची बाजू पलटायची आहे. आता झालं 1-1.5 मिनटं आणि छान असं एका बाजूने फ्राय झाले. तुम्हाला हवं तर तुम्ही 2 चमचाचा सुद्धा वापर करू शकता. मला हॅबिट आहे त्यामुळे मी थोडंसं बोटाचा सपोर्ट घेते. आता एका बाजूने हे पलटले. आता दुसऱ्या बाजूने याला अगदी 1 मिनटं, म्हणजे टोटल आपल्या अप्प्याला लागतो 2 ते 2.5 मिनटं, जास्त नाही. जास्त लागलं तर 2.5 मिनटं लागतील, त्याच्या व्यतिरिक्त जास्त वेळ लागणार नाही. तर चला आता सगळे पलटून झाले, मग शेवटी मी मधले पलटले. आता बघा छान असे ब्राऊन झाले, गोल्डन ब्राऊन. जास्त काळपट जास्त ब्राऊन करायला जायचं नाही, कारण की ते अगदी छोटे छोटे असतं ना बॅटर, त्यामुळे ते पटकन वाफ लागतं त्याला. आता हे बघा परत 1-1.5 मिनटाने मी बघितलं की आपले अप्पे जे आहेत ते रेडी झाले. टोटल इथं एक बॅच करायला मला 2.5 मिनटंच लागलेलं आहे भाजण्यासाठी. जसं मी म्हटलं पहिल्या बाजूला त्याला पचू द्यायचं थोडं, म्हणजे 1-1.5 मिनटं ठेवायचं आणि दुसऱ्या बाजूने ट्विस्ट केलं की त्याला अगदीच 1 मिनटं ठेवायचं. तर आपले सगळे अप्पे इथे बघा मी तुम्हाला काढून असे अलटीपलटी करून दाखवते. हवं तुम्हाला वाटलं की हे अजून थोडे ब्राऊन व्हायला हवं तर थोडासा गॅस वाढवू शकता. मीडियम फ्लेमवरती करायचं आणि 1-अर्धा मिनटं परत ठेवायचं. आणि परत आता ह्याला मी जागा बदलते, म्हणजे ट्विस्ट केलं की ही बाजू त्या बाजूला घेतली. आता प्रत्येकाचं बर्नर किंवा गॅसचा इश्यू असतात, तर त्यानुसार तुम्ही ज्या बाजूने शिकलं असेल त्या बाजू पलटून तुम्ही घेऊ शकता. आणि आता लगेच आपण काढूया प्लेटमध्ये. तर हे बघा आधी मधले ब्राऊन झालेले त्यामुळे मी ते काढते. आणि बघा किती छान असे हलके फुलके मस्तपैकी टम्म फुगलेले असे आपले अप्पे जे आहेत ते रेडी आहे. आणि खरं सांगते जसे इडल्या फुलतात ना अगदी तसेच हे अप्पेसुद्धा फुललेले आहेत. ह्याला एक्स्ट्रा तुम्हाला सोडा वगैरे काही टाकायची गरज नाही. अगदी डोसा बॅटर घरातला असेल, इडली बॅटर घरातला असेल तरीसुद्धा तुम्ही हे करू शकता. आणि झटपट अगदी तुम्हाला सांबर किंवा चटणी बनवायची गरज नाही. तुम्हाला मी इथे हे दाखवलं की किती हलके फुलके झालेले आहेत आणि किती गुबगुबीत फुगलेले आहेत, टमाटम उडतात ते. तर चला आता पटकन जाऊन ही रेसिपी नक्की बनवा आणि आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, कारण की एका व्हिडिओसाठी भरपूर मेहनत लागते ते तुम्हाला माहीतच आहे. तर नक्की जा, बनवा, ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा कसे वाटले हे. आता असं मी म्हटलं की गडबडीमध्ये किंवा अगदीच बोर झाला असाल इडली डोसा खाऊन तर अगदी झटपट कमी वेळेमध्ये आणि भरपूर पौष्टिक भाज्या ह्याच्यात आपण टाकलेल्या. म्हणजे असं लहान मुलं काय करतात की टमाटा खात नाही, कोथिंबीर खात नाही, गाजर तर अजिबातच खात नाही लहान मुलं, तर त्यांच्यासाठी किंवा मग आपल्यासाठी खूप छान असं उत्तम पर्याय होतो. आपला वेळही वाचतो, वेगळी चटणी तुम्हाला करायची गरज नाही, कारण खूप छान चटपटीत होतात हे. आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. जसं मी म्हटलं निःशुल्क आहे, फुकट आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.